चांद्यापासून मोत्यापर्यंत सामान्य कास्तकार बनवण्यासाठी आपला मित्र उदय लाड घेऊन आला अनोखा व्हिडिओ पाहून सर्वांच्या आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्र करतो आता स्वागत. जो सामान्य कास्तकार बांधव आहे त्यांच्या मनातील सध्याचा हा सर्वात महत्त्वाचा सवाल, जो सवाल सध्या तुमच्या माझ्या आणि आपल्या सर्वांच्या मनात उपस्थित झाला. जो सवाल चांद्यापासून बांध्यापर्यंत प्रत्येक सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधव हा विचारायला लागले. ज्या सवालाच्या अनुसार अमेरिकेमुळे इथून पुढे देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा दर हा वाढणार की मग घटणार, हा जो सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्त्वाचा सवाल आहे. या सर्वात महत्त्वाच्या यक्ष प्रश्नाचे उत्तर आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घ्यायचं आहे. तर आपल्या सर्वांना सुद्धा या महत्त्वाच्या प्रश्नाचं अचूक उत्तर हे जाणून घ्यायचं असेल तर याच्यासाठी आता आपण सर्वांनी हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहावा. जिथं व्हिडिओ पाहत असताना आपल्या सर्वांना हा व्हिडिओ मनापासून आवडल्यासारखा वाटेल तिथं व्हिडिओस लाईक करा. जास्तीत जास्त सामान्य कास्तकार बांधवांपर्यंत अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ पोहोचवण्यासाठी व्हिडिओला शेअर करा. ज्यांनी सबस्क्राईब केलं असेल त्यांना विनंती की सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑल करा. याच्यामुळे प्रत्येक व्हिडिओ आपल्या सर्वांना मिळत राहतो इथं सतत. जो चांद्यापासून बांध्यापर्यंतचा सामान्य कास्तकार बांधव आहे त्यांच्या मनातील सध्याचा हा सर्वात महत्त्वाचा सवाल, जो सवाल चांद्यापासून बांध्यापर्यंतचा प्रत्येक सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधव हा विचारायला लागले. ज्या सवालाच्या अनुसार आता अमेरिकेमुळे इथून पुढे देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा दर हा वाढणार की मग घटणार, या सर्वात महत्त्वाच्या यक्ष प्रश्नाचे आता उत्तर प्राप्त करूया. पण आपल्या सर्वांना हा प्रश्न पडला असेल की अमेरिकेचा आणि आपल्या देशाचा सोयाबीन बाबतीत नक्की रिलेशन काय. अमेरिकेमुळे देशातील सोयाबीनचा बाजारभाव वाढू शकतो आणि घटू शकतो हे आम्हाला समजलं नाही. अमेरिकेचं व आपल्या देशाचं सोयाबीन बाबतीत रिलेशन काय प्रथम समजावून सांगा. तर मित्रांनो, प्रथम तुम्हाला सांगतो की अमेरिकेचा देशातील सोयाबीनच्या दरावरती कशा पद्धतीने होत असतो परिणाम. जर आपण सर्वांनी बघितलं तर अमेरिका हा जगातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा सोयाबीन उत्पादक देश आहे. जिथं भारताचं सोयाबीनचं उत्पादन हे दरवर्षी 100 ते 120 लाख टनांच्या आसपास असते, तिथं अमेरिकेचं सोयाबीन उत्पादन हे तब्बल 1200 लाख टनांच्या आसपास असते. म्हणजे भारतापेक्षा जवळपास अमेरिकेचं सोयाबीनचं उत्पादन 10 ते 11 पट आहे. अशा परिस्थितीमध्ये मग या अमेरिकेचा देशातील सोयाबीनच्या दरावरती परिणाम होणं साहजिक आहे. पण आता या परिस्थितीमध्ये सामान्य कास्तकार बांधवांचा हा प्रश्न आहे की होय, आम्हाला समजले की बा चला अमेरिकेचं सोयाबीनचं उत्पादन हे 11 ते 12 पट आहे, हरकत नाही. पण अमेरिकेचा थेट परिणाम देशातील सोयाबीनच्या दरावरती कसा होतो, चला हेही समजावून सांगतो. बघा मित्रांनो, अमेरिकेमध्ये जी सोयाबीनची पेरणी होत असते ती पेरणी मे महिन्यात होत असते आणि आपल्या भारत देशामध्ये जी सोयाबीनची पेरणी होत असते ही पेरणी होत असते जून महिन्यात. म्हणजे अमेरिका व भारत यांच्यातील पेरणीचा असणारा गॅप हा 3 ते 4 आठवड्याचा आहे. आता ज्याची पेरणी लवकर होणार त्याचं सोयाबीन मार्केटमध्ये लवकर येणार. या अनुषंगानं बघितलं तर अमेरिकेचं सोयाबीन हे 15 सप्टेंबर नंतर मार्केटमध्ये येते, तर भारताचं सोयाबीन हे 15 ऑक्टोबर नंतर मार्केटमध्ये येत असते. मग मला सांगा, अमेरिकेमध्ये जर पेरणी वाढली तर याच्यामुळं अमेरिकेत सोयाबीनचं उत्पादन हे वाढणं. अमेरिकेमध्ये सोयाबीनचं उत्पादन वाढलं तर ते मार्केटमध्ये 15 सप्टेंबर नंतर येणार. अमेरिकेमध्ये सोयाबीनचं उत्पादन वाढल्यामुळे 15 सप्टेंबर नंतर अमेरिकेतील या उत्पादन वाढीमुळे सोयाबीनचे दर आंतरराष्ट्रीय बाजारात घसरणार. सोयाबीनचे दर हे आंतरराष्ट्रीय बाजारात घसरणार, याचा अर्थ याचा परिणाम थेट देशातील सोयाबीनच्या दरावरती होणार आणि अशा पद्धतीनं देशातील सोयाबीनच्या दरामध्ये होत असतो बदल. पण अमेरिकेमुळे फक्त दर या ठिकाणी घटतात असं नाही, तर अमेरिकेमुळे दर वाढतात सुद्धा. म्हणजे अमेरिकेमध्ये जर पेरणी कमी झाली आणि याच्यामुळे सोयाबीनचं उत्पादन हे कमी झालं तर यामुळं 15 सप्टेंबर नंतर मार्केटमध्ये येणारं सोयाबीन हे कमी होणार. यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनचे दर वाढणार. यामुळे पर्यायानं देशात सोयाबीनचे दर हे वाढत जातात. अशा पद्धतीनं अमेरिकेचा देशातील सोयाबीनच्या दरावरती होत असतो परिणाम. मग आता जो तुमच्या मनातील सर्वात महत्त्वाचा सवाल आहे की अमेरिकेमुळे इथून पुढे देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा दर हा वाढणार किंवा घटणार, चला या सर्वात महत्त्वाच्या यक्ष प्रश्नाचं आता उत्तर प्राप्त करूया.
बघा मित्रांनो, आपल्याकडे यंदा अल्निनो आहे. याच्यामुळं आपल्याकडचं सोयाबीनचं उत्पादन हे घटणार. पण जेव्हा आपल्याकडे पाऊसकाळ कमी असतो, तेव्हा अमेरिकेमध्ये पाऊसकाळ हा जास्त असतो. मग अशा परिस्थितीमध्ये यंदाच्या वर्षी अमेरिकेमध्ये पाऊसकाळ चांगला राहून तिथं सोयाबीनचं पेरणीचं क्षेत्र हे वाढण्याची शक्यता आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे मक्यामध्ये मागच्या वर्षी परतावा चांगला न मिळाल्यामुळे तिथले शेतकरी हे 4 ते 5% सोयाबीनकडे शिफ्ट होण्याची शक्यता आहे. मग या 2 अनुकूल घटकांमुळे आपल्याला मे महिन्यात अमेरिकेमध्ये सोयाबीनची पेरणी ही 4 ते 6% वाढताना दिसू शकते. आणि अमेरिकेमध्ये जर सोयाबीनची पेरणी वाढली तर याच्यामुळं 100% आपल्याला भविष्यात सोयाबीन उत्पादन वाढीचा आकडा दिसणार. आणि या सर्वात महत्त्वाच्या घटकामुळे आपल्याला अमेरिकेत जशी पेरणी वाढण्याची कानकून लागली तसा देशात सोयाबीनचा बाजारभाव हा घटताना दिसणार आहे. म्हणजे इथून पुढे अमेरिकेमुळे देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा भाव वाढण्याऐवजी घटण्याची थोडी शक्यता आहे. याच्यामुळे आपण सर्वांनी इथून पुढे 200-300ची तेजी आली की आपल्यापाशी असणारं सोयाबीन विकावं हा आपल्यासाठी सध्याचा समर्पक सल्ला. शेवटी आपलं सोयाबीन आहे, आपण आपल्या आर्थिक गरजेनुसार त्याचं विक्रीचं नियोजन हे करू शकता. इथून पुढे भविष्यात देशांतर्गत बाजारामध्ये मग सोयाबीनचा दर हा कसा राहील याच्याबद्दल अधिक वाचूक माहिती जाणून घेण्यासाठी कृपया पाहत राहा आवडतं यूट्यूब चॅनल शेती मित्र. व्हिडिओमधील माहिती जर आवडली असेल तर व्हिडिओस लाईक करा. सामान्य कास्तकार बांधवापर्यंत हा महत्त्वाचा व्हिडिओ पोहोचवण्यासाठी व्हिडिओला शेअर करा. आणि ज्यांनी आतापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करा. याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपल्या सर्वांना इथं मिळत राहतो आता सतत. तर मित्रांनो, अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांना आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्र मिळत राहील. तोपर्यंत सर्व शेतकरी मित्रांचे व कास्तकार बांधवांचे आजच्या व्हिडिओत आपला मित्र उदय लाड मनापासून व्यक्त करतो आपल्या सर्वांचे आभार.